त्यांनी देखील अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर मांडलेले आहेत। खास करून नॉन परफॉर्मिंग मिनिस्टर्स जे आहेत त्यांना त्यांनी एक प्रकारे तंबीस दिलेली आहे आणि त्याच्यात काही फेरबदल होऊ शकतात कामचुकार मंत्र्यांसंदर्भात असे संकेतही त्यांच्याकडून पाहायला मिळतात। परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात डच्चू मिळू शकतो हे संकेत त्यांनी दिले। माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करा अशा सूचनाही शिंदेंनी दिल्या। विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायलाच हवं असं नाही, कामातून उत्तर द्या अशी तंबीच शिंदेंनी दिली। तर एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना नेमक्या काय सूचना दिल्यात ते बघूया। मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत देण्यात आलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या आपण तयारीला लागूया, कामाला लागूया अशा सूचनाही देण्यात आल्या। तर माणिकराव कोकाटे प्रकरण समोर आलेलं होतं आणि ज्याच्यामुळे सरकार काहीसं अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। या पार्श्वभूमीवर माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करा अशाही सूचना शिंदेंनी दिल्या। तर विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाहीये, कामातून उत्तर द्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्र्यांचं आणि पक्षाचं नाव खराब होतं। मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यामध्ये अपेक्षित निकाल दिसला पाहिजे अशी सूचनाही त्यांनी केलेली आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनी जो दौरा केलेला त्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे तेही बघूया। त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काय महान नाहीत। शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही। ठीक आहे, पुढे त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो। आणि याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक